ओके, तर आता आपण चालू करणार आहे टॉपिक बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. सगळ्यात छोटा आणि सोपा टॉपिक आहे, खूपच सोपा आहे. 2-3 फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यावरती सगळा असा पूर्ण टॉपिक आहे. सो खूप सिंपल जाणार आहे. तर चालू करूया डायरेक्ट. तर 2-3 फॉर्म्युले आहेत, ते पहिला बघून घेऊया कोणते कोणते आहेत. एक तर आहे पी एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एन सी एक्स इंटू पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. आता काय आहे ते बघूया थोड्या वेळानं. नंतर आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आहे. ज्या पद्धतीने प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे 3 फॉर्म्युले होते, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, त्यानंतर व्हॅरियन्स आणि नंतर स्टँडर्ड डिव्हिएशन, सेम याच पद्धतीनं याचे पण फॉर्म्युले आहेत. याचं काय आहे तर एन पी, त्यानंतर व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आहे एन पी क्यू, आणि आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे काय असते, व्हॅरियन्सचा स्क्वेअर रूट असतो. सो अंडर रूट एन पी क्यू. ओके, सो सिंपल हे एवढे 4 फॉर्म्युले आहेत. हे तर रिलेटेड आहेत. सो सिम्पली समजा 3च फॉर्म्युले आहेत आणि त्यावरतीच पूर्ण टॉपिक संपतो. सो बघूया आता काय काय असणार आहे. आता पी एक्स इज इक्वल टू एक्स म्हणजे काय, तर नेमकं समजा की एखादा आपण कॉइन टॉस केला. कॉइन, आता इथे कॉइन किंवा जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ, म्हणजे समजा 10 तो एक कॉइन 10 वेळा टॉस केला आपण. ओके, सो 10 वेळा टॉस केलाय ना, म्हणजे एन इज इक्वल टू 10 असेल. जे आपण इथं एन वापरले, म्हणजे कोणतीही गोष्ट आपण 10 टाइम्स केली, सो एन इज इक्वल टू 10 असेल. किंवा एखादा डाईस आहे, समजा डाईस मी 10 वेळा किंवा 15 वेळा थ्रो केला, सो 15 काय असेल तर एन असेल. एन म्हणजे काय, नंबर ऑफ इव्हेंट्स. तर इथे लिहून घेऊया, एन म्हणजे काय, नंबर ऑफ इव्हेंट्स. तर प्रत्येक तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, तर त्यातलं काय करायचंय तुम्हाला, एन फाइंड करायचं आहे, पी फाइंड करायचं आहे, क्यू आणि एक्स. सो प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हेच करायचं आहे, एन फाइंड करायचं, त्यानंतर पी फाइंड करायचं, क्यू फाइंड करायचं आणि एक्स फाइंड करायचं. हे जर फाइंड केला तर हे एवढ्यावरतीच सगळे फॉर्म्युले आहेत आणि सगळं एक्झाम्पल सुटून जातात. सो पहिला एन म्हणजे तर काय, आपल्याला नंबर ऑफ इव्हेंट्स, म्हणजे किती टाइम्स तुम्ही ते इव्हेंट्स करता. त्यानंतर पी काय, तर पी आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आता सक्सेस म्हणजे ते क्वेश्चन मध्ये डिफाईन केलं असेल की त्याच्यासाठी सक्सेस म्हणजे काय, म्हणजे आपण एखादी कंडिशन घेत होतो त्यासारखंच आहे. सेम म्हणजे आता मी जर म्हटलं की एखादा पॉईंट मी 10 वेळा टॉस केला आणि मला हेड्स पाहिजे. ओके, सो हेड्स पाहिजे म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. म्हणजे इथं सक्सेस म्हणजे काय की हेड्स आहे ना, हे सक्सेस आहे. ओके, सो आपण तिथं काय लिहिणार, प्रोबॅबिलिटी पी किती असणार आहे, 1/2. कारण की आपल्याला माहिती आहे हेड्स आणि टेल्सची प्रोबॅबिलिटी किती असते, एक तर 1/, याची पण हेड्स येण्याची 1/2 आणि टेल्स येण्याची 1/2. सो या पद्धतीनं तिथं सक्सेस असेल 1/2. ओके, किंवा आणि एखादा एक्झाम्पल घेतलं, समजा एखादा डाईस आहे आणि मी डाईस 4 वेळा थ्रो करतोय. ओके, सो एन काय असेल तिथं 4 असेल. ओके, त्यानंतर डाईस मी 4 वेळा थ्रो करतोय, मला पाहिजे की त्यावरती 5 हा डिजिट यायला पाहिजे. ओके, सो म्हणजे असतो ना 1 2 3 4 6, हे 6 डिजिट असतात, त्यातला मला 5 डिजिट पाहिजे. ओके, सो 5 डिजिट येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे तर 1/6. आणि की 6 डिजिट्स असतात त्याच्यावरती आणि त्यातला मला एक डिजिट पाहिजे. सो 1/6 येईल. जर समजा मला पाहिजे असेल की ऑड नंबर्स यायला पाहिजे, फक्त ऑड नंबर्स, फक्त जे अपर स्पेसला आहेत डाईसच्या, तिथं मला ऑड नंबर्स पाहिजेत. आता ऑड नंबर्स कोणते कोणते आहेत, 1 3 and 5. म्हणजे ऑड नंबर्स येण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, 3/6 म्हणजे 1/2. म्हणजे ऑड नंबर येण्याची 1/2 असते आणि इव्हन नंबरची पण 1/2 असते. ओके, सो या पद्धतीने असतं. एक्झाम्पल्स मध्ये बघूया की काय असतं सक्सेस म्हणजे नेमकं. आणि हे पी दिलेलं असतं, काढावं लागतं. सो या टाइप मध्ये असतं. आता पी आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आता क्यू काय असणार आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर किंवा नॉन सक्सेस पण म्हणतात त्याला. सो क्यू आहे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. म्हणजे सिम्पली काय करायचं, तुम्हाला सक्सेस 1 मधून मायनस करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसचे तुम्हाला पी मिळते. म्हणजे एक फॉर्म्युला सिम्पली लक्षात ठेवा, पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. ओके, सो म्हणजे काय, दोघांची समेशन किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे तुम्ही क्यू जर काढायचं असेल तर 1 मधून आपण पी मायनस करणार. सो सिंपल आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ तुम्हाला सक्सेस मिळाली की त्यातून ते 1 मधून मायनस करायची, तुम्हाला क्यू भेटणार आहे. आता एक्स काय, तर एक्स हा रँडम व्हेरिएबल आहे. म्हणजे आता जसं आपण त्या इथे घेतलो की एक्स इज इक्वल टू 5, मला काय पाहिजे, एक्स जेव्हा 5 पाहिजे,
तर मी 5 लिहिणार. सो या पद्धतीनं हा रॅन्डम व्हेरिएबल असेल, तिथे लिहून घेऊया रॅन्डम व्हेरिएबल. ओके, सो हे कळालं. नंतर एक्झाम्पल सोडवत जावं आणि पुढे कळत जाणार आहे की काय पद्धतीचं आहे. सो एन म्हणजे काय असणार, नंबर ऑफ इव्हेंट, पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, त्यालाच रिलेटेड आहे क्यू प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, आणि एक्स म्हणजे असेल रॅन्डम व्हेरिएबल. आता यामध्ये आणि काही डिफिकल्ट आहे तर एक तर आहे इथं कॉम्बिनेशन, की कसं कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायचं ते एक बघून घेऊया. कॉम्बिनेशन सॉल्व्ह कसं करतात. 11th झालेलं आहे आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन, त्यातलीच कन्सेप्ट आहे की कॉम्बिनेशन म्हणजे परम्युटेशन म्हणजे काय असतं, एक तर अरेंजमेंट असतं आणि कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन असतं. ओके, सिलेक्शन म्हणजे काय, समजा की एखादी बॅग आहे सॉरी एखादी बॅग आहे आणि त्यामध्ये 5 बॉल्स आहेत समजा. सो वेगवेगळ्या कलरचे बॉल्स आहेत आणि त्यातून आपल्याला बॉल्स असे बाहेर काढायचे आहेत. सो तिथं कंडिशन्स असतात की म्हणजे इथं रेड बॉल किती पद्धतीनं बाहेर निघेल, किती नंबर ऑफ वेज आहेत. सो त्या पद्धतीनं कॉम्बिनेशन असतं. ओके, सो समजा की इथे आपल्याला 5C1 बघूया पहिला 5C1. ओके, सो 5C1 ची व्हॅल्यू काय असते तर 5 असते. ओके, जी जेव्हा इथे बेसला 1 असेल आणि इथे जो पण n असेल तो आहे तसं त्याची व्हॅल्यू येईल. ओके, सो सिम्पली लक्षात ठेवायचं जेव्हा पण इथे 1 असेल म्हणजे NCR या टाईप मध्ये असतं. सो इथे NCX घेऊया. NCX जेव्हा x 1 असेल तेव्हा n डायरेक्ट त्याची व्हॅल्यू असेल. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता ह्याचा जर तुम्ही खरा अर्थ समजायला गेला तर काय असणार आहे, म्हणजे समजा एखादी बॅग आहे आणि मला त्यातला एक बॉल बाहेर काढायचा आहे, एक बॉल किंवा एक बॉल बाहेर काढायचा आहे आणि या पद्धतीने आहे समजा. सो आणि 5 बॉल आहेत त्यामध्ये, तर एक बॉल पहिला बाहेर आला. ओके, त्यानंतर जर दुसरा बॉल बाहेर काढायचा असेल तर ती एक प्रोबॅबिलिटी असेल. असे 5 पद्धतीनं वेगवेगळे इव्हेंट्स घडू शकतात की म्हणजे पहिल्या इव्हेंटला काय घडेल की एकतर एक बॉल बाहेर येईल किंवा दुसरा बॉल बाहेर येईल, तिसरा येईल, चौथा येईल, 5वा येईल. सो 5 पद्धतीनं 5 वेगवेगळ्या पद्धती असू शकतात बॉल बाहेर काढण्याच्या, कारण ते 5 वेगवेगळ्या कलरचे बॉल्स आहेत समजा आणि आपल्याला एक बाहेर काढायचा. सो तिथं 5 प्रोबॅबिलिटी असू शकतात की ह्यावेळी एक बॉल एक बाहेर निघेल किंवा दुसरा बाहेर निघेल. सो नंबर ऑफ वेज किती असणार 5, तर ते त्या पद्धतीने असेल. नंतर 5C0 एक लक्षात ठेवा. 5C01 किती असणार आहे 1. म्हणजे काय आहे सिम्पली की बॅग आहे समजा, त्यामध्ये 5 बॉल्स आहेत आणि तुम्हाला सांगितले की 0 बॉल्स बाहेर काढायचे. सो 0 बॉल बाहेर काढायचे, त्याची कंडिशन किती, एक कंडिशन असणार आहे फक्त, की तुम्ही फक्त थांबलाय, तुम्ही काय करणार नाहीये, फक्त तुम्ही बघत राहिलाय. सो अशी एकच कंडिशन असणार आहे की 5C0 म्हणजे तुम्हाला एक सुद्धा बॉल बाहेर काढायचा नाहीये, ही अशी एकच कंडिशन असणार आहे. सो 5C0 किती झाली 1. आता पुढे सो आणि एक काय लक्षात ठेवायचं आहे 5C5. 5C5 म्हणजे तेच लक्षात ठेवा की 5 बॉल्स आहेत आणि 5च्या 5 बाहेर काढायचे. आता एकच पद्धत असणार आहे ना इथे पण, म्हणजे एकच पद्धत असणार आहे की 5 बॉल घेतला 5 बाहेर काढला. इथं काही वेगळा टाईप नसणार आहे की 5 बॉल आहेत आणि वेगळ्या पद्धतीने निघले. सो एकावीस सगळे निघणार आहेत आणि हेच कायम रिपीट होणार आहे. तुम्ही किती वेळा जरी करून बघितला तर एकच पद्धत असणार आहे की सगळे बॉल बाहेर काढायची. सो हे नंबर ऑफ वेज आहे फक्त की 0 पण आपण एकाच पद्धतीने बाहेर काढू शकतो आणि 5 पण एका पद्धतीने. त्यानंतर आता लक्षात काय ठेवायचं आहे, इथे एक फॉर्म्युला असतो समजा NCX = NC(n-x). म्हणजे काय की समजा इथे 5 आहे आणि इथं 2 आहे, तर 5 आणि 2 तर 5 = 3 असेल. 3 काय तर इथं आपण काय करणार आहे 5 - 2 करणार आहे. सो 5 - 2 केल्यानंतर इथं आपल्याला 3 भेटेल. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, जर 5C2 असेल तर आणि 5C3 यांची किंमत सेम असणार आहे. जेव्हा तुम्ही 5 मधून 2 मायनस करणार आहे तेव्हा 3 येईल ना, सो यांची किंमत सेम असणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे NCX = NC(n-x). म्हणजे इथं जर 5 असेल आणि इथं 2 असेल तर इथं 3 येईल, इथं 10 असेल, इथं 7 असेल तर इथं 3 येईल. सो या टाईप मध्ये ह्या पॉईंटच्या व्हॅल्यू सेम असणार. तर इथे जरी बघितला तुम्ही, इथे काय आहे 0 आहे, 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. सो 5 ला 0 मध्ये मायनस केलं तर 5 गेलं तर याची पण व्हॅल्यू 1 आहे. सो या पद्धतीने पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. सो हे फॉर्म्युले आहेत. आता आपण बघूया की नेमकं सॉल्व्ह कसं करायचं असते, म्हणजे एखादं जर दिलं तर सॉल्व्ह कसं करायचं. आता आपण फॉर्म्युल्यामध्ये जाणार नाहीये, ते कॉम्बिनेशन शिकताना जाऊ काय नेमका फॉर्म्युला आहे. तर आता फक्त बघा सिम्पली मध्ये सॉल्व्ह कसं करायचं आहे. आता इथे जर समजा 5C2 आहे तर सॉल्व्ह करताना कसं करायचं, 5 आहे ना, 5 पहिला घेऊन घ्या
आणि ते किती टाइम्स कमी करायचंय, कमी करणे म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन करत जायचं निगेटिव्ह मध्ये, म्हणजे याच्या 1 1 1 कमी करत जायचं, 1 पर्यंत जायचं. सो 5 कुठपर्यंत किती वेळा कमी करायचंय तर 2 टाइम्स कमी करा, म्हणजे 5 आणि 4, म्हणजे 2 अंक यायला पाहिजेत. इथं जो नंबर असेल तेवढे अंक इथं वरती, तेवढे डिजिट्स तिथं वरती दिसायला पाहिजे. इथं 2 आहे म्हणून इथं 5 आणि 4 हे 2 डिजिट्स आहेत. त्यानंतर हा जो बेस आहे 2 त्याला 1 पर्यंत त्याला हे करत जावं, मल्टिप्लाय करत जावं. सो हा 1 पर्यंत गेला म्हणजे इथं 2 आला आणि याचा आन्सर किती येईल, 2 2 चा, सो 10 आन्सर येईल या पद्धतीनं. आता एक आणि एखादं घेऊन बघू. 10C7 आहे समजा, 10C7 तर काय करायचंय, 10 7 टाइम्स कमी करायचं आहे मला. सो मी काय करणार, 10 into 9 into 8 into 7 into 6 5 into 4, हे झाले का 7? 1 2 3 4 5 6 7, ओके. सो 7 झाले. त्यानंतर 7 काय करायचं, 7 मला 1 पर्यंत घ्यायचं आहे. 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 पर्यंत नाही आला, ओके. सो कॅन्सल काय काय होणार आहे बघा, इथून 4 पर्यंत कॅन्सल होईल, इथून 4 पर्यंत कॅन्सल होईल, त्यानंतर 3 3 जाईल आणि 2 4 चा, सो 120 आन्सर मिळेल. आता इथे 120 मिळालं. सो तुम्ही सिंपल करण्यासाठी काय करू शकता, तर आता हा फॉर्म्युला यूज करू शकता. आता आपण इथे लिहिता NCX is equal to NCN-6, कारण की आपल्याला फास्ट सॉल्व्ह करायचं आहे तर हा फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे. आता इथं जर तुम्हाला लेंदी होत जाणार आहे, त्यासाठी आपण 10C7 ला असं पण लिहू शकतो ना, 10C3, आणि आपल्याला माहिती आहे 10 मधून 7 गेलं तर 3 येणार आहे, किंवा 10 मधून 3 गेलं तर 7 येणार आहे, म्हणजे यांच्या दोघांच्या व्हॅल्यूज सेम असणार आहेत. आता हे सॉल्व्ह करून बघूया. 10 ला किती टाइम्स कमी करायचं, 3 टाइम्स, तर 10 into 9 into 8 अपॉन 3 ला तुम्ही कमी करत जावं 1 पर्यंत, 3 to 1, सो 2 4 चा, 3 3 चा, आणि तुम्हाला आन्सर भेटेल 120. म्हणजे सिम्पली काय होणार आहे, जर तुम्ही एक स्टेप केला तर हे कॅन्सल आउटच होणार आहे. सो त्यापेक्षा डायरेक्ट आपण कन्वर्ट करून केलेलं सोपं जातं. सो या पद्धतीनं करायचं आहे. काय कळालं तर सॉल्व्ह करताना काय काय करायचं, जो मेन वरचा n आहे त्याला पहिला रिड्यूस करायचा किती टाइम्स, तर जेवढे खालचा बेस असेल तेवढ्या वेळा कमी करायचा, त्यानंतर जो बेस आहे त्याला मल्टिप्लाय करत जायचं 1 पर्यंत, ओके. सो या पद्धतीनं कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायचं आहे. आणि हे 3 लक्षात ठेवा की काय तर 1 असेल तर आहे ती व्हॅल्यू येईल, म्हणजे 5 आहे ती 5 येईल डायरेक्ट, नंतर 0 असेल तर 1 येईल, आणि 5 जे n आहे आणि खाली पण nच असेल समजा तर 1 येईल, म्हणजे सेम असले तर 1 येणार आहे. सो या पद्धतीनं कॉम्बिनेशन सॉल्व्ह करतात. आणि बाकी काही नाहीये. मग एवढं जर आलं तुम्हाला तर आता डायरेक्ट आपण क्वेश्चन्सला जाऊया, म्हणजे डायरेक्ट PYQs किंवा MCQs सॉल्व्ह करून बघूया की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, आणि खूप सोपे असतात हे पण, म्हणजे सिम्पली आहे तसं डायरेक्ट डाटा देतात आणि तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. सो सिम्पल जातात, जरा लॉजिक लावलं की आन्सर्स निघून जातात. जर आता आपण MCQ सॉल्व्ह करायचा, ओके. तर पहिला MCQ बघणार आहेत आपण की काय सांगितले इथं, लेट एक्स, हे जे असतं इंडिकेशन हे जे दाखवले, सो ते कशा पद्धतीनं असतं, एक्स आणि इथे n असतं आणि इथे p असतं. सो लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण या पद्धतीचा ब्रॅकेट देतील आणि इथे व्हॅल्यूज देतील, इथे n असतो आणि इथं p असतो. p म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, आणि n म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट्स, ओके. सो 8 आणि 0.4 आपल्याला दिलेले आहेत, आणि देन फाइंड p x is equal to 2. सो x पण दिला आपल्याला 2. सो आपल्याला सिम्पली फाइंड काय काय करायला लागतं, म्हणजे महाराष्ट्र ज्या पद्धतीने सांगितलं आपण काय फाइंड करायचं आहे प्रत्येक वेळी, n p q आणि x, हे जे जर 4 भेटले तुम्हाला तर सिम्पली सगळं तुमचं सॉल्व्ह होत जाणार आहे. n आपल्याला डायरेक्ट दिलाय एक्झाम्पल मध्ये 10, p नंतर p पण देऊन टाकलाय, सो 0.4. आता q माहिती आपल्याला, q म्हणजे काय असते, सो सिम्पली 1 मायनस p असते. सो 1 मायनस 0.4 केल्यानंतर काय भेटणार आपल्याला, 0.6, ओके. त्यानंतर x काय सांगितलंय, x दिला आपल्याला 2. सो झालं. जर तुम्हाला 4 व्हॅल्यूज भेटल्या तर तुम्हाला सिम्प्लिफाय काय सुद्धा फाइंड करता येणार आहे. आता फॉर्म्युला काय आपला, आता p x is equal to 2 विचारले, आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे p x इक्वल टू x असल्यावर आपण काय करतो, NCX, त्यानंतर p रेस टू x q रेस टू n मायनस x, ओके. सो या पद्धतीनं आता काय करायचं आहे आपल्याला, p x is equal to किती सांगितलंय, 2, ओके. सो जे आपल्याला जे सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या ते आहे त्या फॉर्म्युलामध्ये फक्त पुट करायचे. आता n किती आहे, n 10, सो 10c x किती आहे, 2. त्यानंतर प्रोबॅबिलिटी किती आहे सक्सेसची, 0.4. सो 0.4 लिहा, नाही तर 4/10 लिहा, 2/5 लिहा, तर कसंही चालेल. आता इथे 4/10 लिहितो. त्यानंतर रेसला x आहे, म्हणजे x म्हणजे काय, 2 आहे.
त्यानंतर क्यू किती आला आहे आपला 0.6, तर हा किती 6/10 रेज टू n मायनस, आता n मायनस एक्स म्हणजे किती आहे 10n आहे, त्यानंतर x2 आहे, त्यामुळे याच्या रेजला किती येतील 10 - 2 8 येईल. ओके, सो सिम्पल आहे. इथे x किती असेल, इथे 2 असेल. ओके, सो या पद्धतीने आता आपल्याला काय काय सॉल्व्ह करायचं आहे. पहिला तर हा कॉम्बिनेशन सॉल्व्ह करून घेऊया. 10c2, सो 10 आपण किती 2 टाइम्स कमी करणार आहे, सो 10 × 9 येईल आणि 2 ला 1 पर्यंत एक्सटेंड करणार आहे, सो 2 × 1 आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर किती भेटेल 45. ओके, हे 45 आलं. त्यानंतर हे सॉल्व्ह करायची एवढी गरज नाही आहे तुम्हाला, कारण की एवढं कॉम्प्लिकेटेड देणार नाही आहे की म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डायरेक्ट या पद्धतीनेच देऊ शकतात की 4 10 2 6 8 6 10 8. सो खूप काही कॉम्प्लिकेटेड नाही देत बसणार, डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन्समध्ये असंच असतील की म्हणजे किंवा डायरेक्ट ही स्टेप पण असू शकते. या पद्धतीनं सिम्पलमध्ये विचारतात, एवढे कॉम्प्लिकेटेड देत नाही आहेत की म्हणजे सीडील देत नाहीत की त्यांनी काय एक्सपेक्ट करत नाहीत की तुम्हाला कॅल्क्युलेशन्स येतात का, कन्सेप्ट क्लिअर्स आहेत ना. सो कारण की तिथं टाईम जाणार, त्यामुळं ते देत नाहीत समजा सिम्पली. सो हे तुमचे आन्सर असेल डायरेक्ट. जे सॉल्व्ह करायचं असलं पुढं सॉल्व्ह पण करू शकता, कारण इथं काय ज्या पद्धतीनं ऑप्शन दिले ते त्या पद्धतीनं बघायचं आहे आपल्याला की कुठंपर्यंत सॉल्व्ह करत जायचं आहे. सो सिम्पली काय करायचं आहे, NPQX फाइंड करायचा, त्यानंतर फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आणि त्या पद्धतीनं सुटत जाणार आहे. अजून जरा 3-4 टाईपचे एक्झाम्पल बघा. आणि एक एक्झाम्पल होतं समजा की विचारलेलं, त्यामध्ये मीन आणि व्हॅरियन्स यांच्यामध्ये बिगर कोण असतं म्हणजे मीन आणि व्हॅरियन्स. आता जर कायम आपण बघितला मीनचा फॉर्म्युला काय आपला, मीनचा फॉर्म्युला NP आणि व्हॅरियन्सचा काय असतो NPQ. आता Q कधी पण लक्षात घ्या, Q एकतर 1 असणार आहे म्हणजे लेस दॅन 1च असणार आहे, कारण की प्रोबॅबिलिटी माहिती आहे आपल्याला, प्रोबॅबिलिटी कधी पण लेस दॅन 1 असते. सो लेस दॅन 1 म्हणजे समजा इथं 1/2 आहे, सो 1/2 न मल्टिप्लाय करताय म्हणजे तुम्ही त्याची व्हॅल्यू कमी करताय ना, म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही हाफ करताय. सो कधी पण लक्षात ठेवा मीन हा ग्रेटर असतो कधी पण. सो मीन ग्रेटर आहे कशापेक्षा, व्हॅरियन्सपेक्षा. ओके, मीन व्हॅरियन्सपेक्षा ग्रेटर असतो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणि ऑब्विसली स्टँडर्ड डिव्हिएशन काही ग्रेटर लेसच असणार आहे व्हॅरियन्सपेक्षा, कारण की स्टँडर्ड डिव्हिएशन ह्याचा स्क्वेअर रूट आहे. सो ते स्टँडर्ड डिव्हिएशन सगळ्यातच कमी असणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे मीन जास्त मोठा असणार आहे व्हॅरियन्सपेक्षा, म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये पण हेच फॉलो करेल, मीन मोठा असेल व्हॅरियन्सपेक्षा. ओके, सो अजून 2-3 एक्झाम्पल्स बघूया आपण याच्यावर. ओके, तर पुढचा क्वेश्चन बघूया. काय सांगितले तर इन टॉस ऑफ 5 कॉइन्स, म्हणजे काय 5 कॉइन्स टॉस केलेले आहेत. सो एन काय असणार आहे 5. ओके, 5 कॉइन्स टॉस केले. त्यानंतर विचारले प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्ट 3 टेल्स. ओके, एक्झॅक्ट 3 टेल्स म्हणजे काय, तर इथं एक्स असणार आहे आपला 3, म्हणजे 3 टेल्स यायला पाहिजेत. सो एक्स असणार आहे 3. त्यानंतर आता आपल्याला प्रोबॅबिलिटी आपण काय काय फाइंड करतो, एन, एक्स, पी आणि क्यू. सो आपल्याला माहिती आहे टेल्स येण्याची प्रोबॅबिलिटी किती असते, एक तर टेल्स येऊ शकतं नाही तर हेड्स येऊ शकतं. सो याची प्रोबॅबिलिटी 1/2 असते. आता हे 1/2 आहे, 1 मधून 1/2 मायनस केला म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किंवा म्हणू शकता किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर किती असणार आहे 1/2. सो एन, एक्स, पी, क्यू आपल्याला फाइंड झाले. त्यानंतर आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, सिम्पली तोच फॉर्म्युला वापरायचा आहे, पी एक्स इज इक्वल टू 3. जेव्हा 3 असणार आहे तेव्हा काय असणार आहे NCX. आता डायरेक्ट आपण फॉर्म्युला धरूया, NCX सेम काय आहे 5C3 येईल. त्यानंतर प्रोबॅबिलिटी किती आहे 1/2, तर 1/2 रेज टू किती होईल इथे 3 येईल, एक्स असतं. सो आणि इथे n - x, n किती आहे 5 आणि x आहे 3. सो इथं 5 - 3 2 येईल. सो सिम्पल जर हे सॉल्व्ह केल्यानंतर आता इथे किती येतील 5 4 3, त्यानंतर 3 2 1 3 3 कॅन्सल आणि इथे आन्सर येईल 10. आता जर ह्याचं बघितला दोन्ही पण सेम आहेत त्यामुळं समेशन होणार आहे 1/2 रेज टू 5 होईल. जर ह्याचं पुढं सॉल्व्ह करणार असेल तर 10/32 5/16. ओके, सो या पद्धतीने आन्सर येईल. सो सिम्पल आहे. काय फाइंड करायचं आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला हे व्हॅल्यूज काढून घ्यायचे आहेत, एन, एक्स, पी, क्यू. तुम्हाला डाटा दिलेला असतो त्याच्यावरनं या व्हॅल्यूज फाइंड केला त्यानंतर सिम्पल आहे मग पुढचं सर. ओके, सो अजून एक वेगवेगळे जरा एक्झाम्पल्स बघूया आणि त्यानंतर स्टॉप करूया. सो पुढचं एक्झाम्पल एक आता डायचं बघूया. तर काय सांगितले, ए डाय इज थ्रोन 4 टाइम्स, प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्टेनिंग इव्हन नंबर्स. ओके, सो इथं आपण काय बघणार आहे, पहिला तर एन आपल्याला सरळ दिला आहे 4 टाइम्स आहे तर एन इज इक्वल टू 4. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्टेनिंग इव्हन नंबर्स.
आता इव्हन नंबर्स किती असणार आहेत, जस्ट इमॅजिन करता तुम्ही, इव्हन नंबर्स किती असतात तर 3 असतात. म्हणजे एखाद्या डाईसमध्ये जे 1 to 6 नंबर्स असतात त्यातले इव्हन नंबर्स किती आहेत, 3 आहेत. तर एक्स किती असेल आपला 3. ओके. त्यानंतर आता आपल्याला प्रोबॅबिलिटी बघायची आहे, प्रोबॅबिलिटी पी अँड क्यू. आता इव्हन नंबर्स येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे आपल्याला माहिती आहे, एक तर इव्हन नंबर्स पडणार नाही तर ऑड नंबर्स पडणार आहेत. सो प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 1/2 आणि क्यू पण 1/2. सो हे जर तुम्ही फाइंड केला सरळ की म्हणजे NC(x)च्या फॉर्म्युला Px इज इक्वल टू 3च्या जर फॉर्म्युलात घातला तर तुम्हाला हे सिम्पलमध्ये सॉल्व्ह होणार आहे. सो सिम्पलच आहे, त्या पद्धतीनंच आहे. चला इथंच आणि एखादं एक्झाम्पल बघूया. म्हणजे जर समजा एक क्वेश्चन घेऊया, इथे कॉइन घेऊया. एक कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स आहे समजा, आणि प्रोबॅबिलिटी काय फाइंड करायची आहे तर ॲटलिस्ट 2 टाइम्स हेड येणार. ओके. सो ॲटलिस्ट 2 टाइम, इथं ॲटलिस्ट, ॲटमोस्ट या पद्धतीने शब्द वापरतात. सो ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की काय आहे नेमकं. ओके. सो इथं आपल्याला एन तर डायरेक्ट दिला आहे 3 टाइम्स, तर एन इज इक्वल टू 3 लिहिला. आपल्याला पी आणि क्यू पण माहिती आहेत. जेव्हा पण कॉइनचा क्वेश्चन येईल तेव्हा कायम 1/2 असणार. ओके. दोन्ही पण 1/2 असणार आहेत कारण की प्रोबॅबिलिटी 1/2 असते. पुढं आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. आता एक्स काय सांगितलं आहे, ॲटलिस्ट 2 टाइम्स. ओके. इथं हेडची कंडिशन विचारली, हेडचं तर आपण सक्सेस चालले. तर आता काय सांगितलं आहे, ॲटलिस्ट 2 टाइम्स. ॲटलिस्ट 2 म्हणजे काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 2. ओके. एक लक्षात ठेवा, ॲटलिस्ट 2 म्हणजे कसं असतं की कमीत कमी 2 चालतील, मग त्याच्या खाली तर चालणार नाही. ॲटलिस्ट 2 म्हणजे कमीत कमी 2 त्याच्या पुढं चालतील, खरं त्याच्या कमी नाहीत चालणार. ओके. सो याचा अर्थ काय असणार आहे, इथं एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. जर आता इथं ॲटमोस्ट असतं, ओके, ॲटमोस्ट, तर ॲटमोस्टचा अर्थ काय होतो की मॅक्झिमम तेवढं चालेल, खरं त्याच्यापेक्षा जास्त नाही चालणार. ओके. ॲटमोस्ट म्हणजे मॅक्झिमम आहे ते 2 असेल, 2च्या खाली किती पण घ्या, 2च्या वरती नाही घेऊ शकणार. सो ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट एवढं लक्षात ठेवायचं. ॲटलिस्ट असेल तिथं ग्रेटर दॅन इक्वल टू असेल, ॲटमोस्ट असेल तिथं लेस दॅन इक्वल टू असेल. ओके. सो हे असेल. त्यानंतर आपल्याला आता सिम्पलीमध्ये तर आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज फाइंड झालेल्या आहेत. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर पी एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. ओके. सो इथं आपल्याला काय करायचं आहे, पहिला तर लेस दॅन एक्स इज इक्वल टू 2 येईल प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 येईल. आता 3च्या एनच्या तर पुढे जाणार नाही आहे कारण की आपण कॉइन किती वेळा टॉस करतोय, 3 वेळा. ओके. कॉइन 3 वेळा टॉस करतोय, त्यामुळं ॲटलिस्ट किती, मोस्ट ऑफ किती 3 वेळा हेड्स येणार आहे. सो एनच्या कधी सुद्धा पुढे जाणार नाही आहे एक्स. ओके. सो एक्स कायम कमी असणार आहे एन पेक्षा किंवा एक्स पेक्षा. सो 2 ला तुम्ही कुठेपर्यंत वाढवू शकता तर 3 पर्यंत वाढवू शकतो. सो प्रोबॅबिलिटी 2 ची ॲड करायची आपल्याला आणि 3 ची ॲड करायची. सो सिम्पली काय झालं इथे तर सिम्पली काय सांगितलंय की 3 कॉइन टॉस केले. ओके. आणि मला पाहिजे की ॲटलिस्ट 2 मध्ये तरी हेड पाहिजे. ॲटलिस्ट 2 मध्ये हेड पाहिजे. याचा अर्थ काय की 2 वरती हेड असलं चालेल किंवा 3 वरती पण हेड असलं चालेल. ओके. 3च्या 3 वरती पण. आता इथं कंडिशन अशी होणार नाही की 4 वरती पण हेड, कारण कॉइन तर 3च आहेत. ओके. सो मॅक्झिमम काय असू शकतं, एक तर 2 टाइम्स हेड येऊ शकतं, नाही तर 3 टाइम्स हेड. आता सिम्पली त्याच पद्धतीने ह्यांची ॲडिशन करायचे ज्या पद्धतीने आपण करत आलोय. सो सिम्पली हे व्हॅल्यूज आहेत तशा पोट करायचे आणि आपल्याला पुढचं एक्झाम्पल सुटत जाणार. ओके. सो या पद्धतीचं विचारतात. आणि एक पद्धत आहे, आपण ती पण घेऊया. सो या टाईपचे आणि एक एक्झाम्पल मिळतात. यामध्ये काय केलेलं असतं की 2 प्रोबॅबिलिटीजला असे इक्वल दाखवतात किंवा 2 प्रोबॅबिलिटी मधलं काहीतरी रिलेशन दाखवणार आणि त्याच्यावरून आपल्याला पी किंवा क्यू या टाईपमध्ये फाइंड करायला होतं. ओके. तर आता इथे काय एन तर आपल्याला डायरेक्ट दिला आहे आणि एक्सची काय आपल्याला फाइंड करायची गरज नाही आहे कारण की एक्स एन डायरेक्ट दिला. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पी आणि क्यू. आता पी जर पी मिळाला तर क्यू डायरेक्ट मिळणारच आहे. सो आपल्याला क्वेश्चनमध्येच काय सांगितलं, पी फाइंड करायचं आहे. आता कशावरून फाइंड करायचं तर आपल्याला एक रिलेशन दिले. ओके. सो इथं रिलेशन आपल्याला सरळ सरळ दिलंय. आता इथं फॉर्म्युला आहे तो फक्त एक्सपांड करत जायचं आहे आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 4चा फॉर्म्युला काय असणार आहे. सो इथं 4 आहे, मल्टिप्लिकेशनला पहिला ते लिहून घेऊया. त्यानंतर इथं काय होणार आहे NCX. सो 6 आहे, C नंतर 4 आहे. आता आपल्याला P माहित नाहीये तर P आहे त्या पद्धतीनेच लिहूया. आणि रेशला किती येणार आहे, x म्हणजे 4. त्यानंतर Q रेशला किती येणार आहे 6 - 4 म्हणजे या इथं 2 येणार.
आणि इक्वल टू, तर या साईडचा आता एक्सपांड कसं होणार आहे 6c2, त्यानंतर p रेज टू इथे 2 येईल आणि q रेज टू 4 येईल. ओके, सो या पद्धतीनं आपण एक्सपांड करून घेतलं फॉर्म्युला पद्धतीनं. आता इथे जर नीट बघितला तर 6c4 आहे, मी आता 6c4 ला मी 6c2 पण लिहू शकतोय, आणि 6 मधून 4 मायनस केलं तर मी 2 आहे. ओके, सो हे आणि हे कॅन्सल होईल सिम्पली. ओके, त्यानंतर समजा मी हे जे 4 आहे ते त्या साईडला नेतोय, किंवा हे जे ते मी इकडे नेतोय समजा. सो 4 इक्वल टू काय येईल p स्क्वेअर q रेज टू 4 अपॉन हे जर इकडच्या साईडला गेलं तर p रेज टू 4 q रेज टू 2. ओके, सो 2 ला इथे 2 येईल, त्यानंतर इथे 2 येईल. ओके, सो सिम्पली या पद्धतीने आलं. आता इथं काय उरले, आता जर मी हे p स्क्वेअर इकडे नेलं तर 4p स्क्वेअर इज इक्वल टू q स्क्वेअर, असं या पद्धतीने आपल्याला इक्वेशन भेटेल. आता q म्हणजे माहिती आपल्याला काय आहे, आपल्याला p फाइंड करायचा आहे, तो q चं ट्रान्सफॉर्मेशन करून घेऊया p मध्ये. तर p म्हणजे काय माहिती आपल्याला, q म्हणजे 1 मायनस p. ओके, सो 1 मायनस p लिहून घेऊया इथे, 1 मायनस p चा स्क्वेअर. आता इथे एक आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल, कारण की a मायनस b चा स्क्वेअर आहे. सो ते करून घेऊया, म्हणजे काय असतं 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू ab, सो 2p प्लस p स्क्वेअर. ओके, सो या पद्धतीने भेटतं. आता हे p स्क्वेअर इकडे गेले समजा, सो 3p स्क्वेअर होईल, त्यानंतर हे जर इकडे आले तर प्लस 2p होईल आणि मायनस 1 इज इक्वल टू 0. सो ह्याला जर एक्सपांड केला, आता इथे काय मिळेल आपल्याला, सो 2 ला एक्सपांड करायचं आहे, सॉरी इथे मायनस 3 ला एक्सपांड करावं लागेल, आणि हे जे फॅक्टर्स काय येणार आहेत तर 3 आणि 1 येईल. ओके, 3 आणि मायनस 1. सो या पद्धतीचे फॅक्टर्स आले. सो सिम्पली फास्ट सॉल्व करून घेऊया. 3p मायनस p मायनस 1, सो 3p कॉमन निघेल, त्यानंतर p मायनस 1, आणि इकडे मायनस 1 कॉमन निघेल आणि p मायनस 1. समथिंग मिस्टेक, p प्लस 1 आणि इज इक्वल टू 0 होईल. सो 3p मायनस 1 इज इक्वल टू 0 और p प्लस 1 इज इक्वल टू 0. सो या पद्धतीने मिळेल आपल्याला दोन इक्वेशन्स. सो हे जर सॉल्व केला तर 1/3 मिळेल और मायनस 1. तर आपल्याला काय माहिती आहे की प्रोबॅबिलिटी नेव्हर निगेटिव्ह, निगेटिव्ह कधी सुद्धा नसणार आहे प्रोबॅबिलिटी, म्हणजे ऑब्विसली तुमचा आन्सर काय येणार आहे p 1/3. आता जर इथं q विचारलं असतं तर q ला काय केलं असतं आपण, सिम्पली 1 मायनस p केलं असतं, म्हणजे तुम्हाला मिळालं असतं 2/3. ओके, सो या पद्धतीचेच एक्झाम्पल्स विचारतात. तर एवढेच असतात क्वेश्चन्स, आणि कधी कधी तुम्हाला मोस्ट लेंदी विचारतात. त्यामध्ये काय असतं, आपल्याला फक्त फाइंड करायचं आहे की डाटा दिलेलाच असतो त्यांनी सगळा, फक्त आपल्याला फाइंड करायची आहे की प्रोबॅबिलिटी कशाची आहे ती, म्हणजे ती सक्सेसची आहे का नॉट सक्सेसची आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं की नाही तर मग पुढचं सगळं सिम्पल आहे. कॅल्क्युलेशन काही टफ नाही आहे, यातले कॅल्क्युलेशन्स खूप इझी आहेत. म्हणजे तुम्हाला NP Q आणि X फाइंड करता आला तर पुढं सगळं सॉल्व्ह होत जातं. ओके, सो सिम्पली MCQ सोडवायचे, प्रॅक्टिस करा, आणि ह्याच्यावरती पण मार्क घालवायचे नाही आहेत आपल्याला. 1-2 क्वेश्चन्स येतील ते आपल्याला परफेक्टली सोडवायचे. सो प्रॅक्टिस करा MCQची. तर इथं स्टॉप करूया, हा टॉपिक संपलेला आहे.